तिथे खूप काही अडचणी असतात. जर एखादी महिला असेल, त्या महिलेला बाळ असेल आणि तिचं पती नसेल तर तिला कुठल्या अडचणी येतात, ते कुठल्या अडचणीमधून ती संघर्ष करते आणि आपल्या कुटुंबाला ती कशी वर करते, त्या अडचणीबाबत आपल्या समोर थोडक्यात समाधान कोळेकर एक संवाद सादर करत आहेत. सर्वप्रथम सर्व माझ्या मित्रांना, भगिनींना आणि बंधूंना आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मला इथं बोलण्याची संधी दिली. मी कालच इथं माझ्या मित्राच्या रूमवरती आलोय, काही कामानिमित्त आलो. मी मूळचा ग्रामीण भागातला, सांगली जिल्हा कवठेमंकाळ तालुका माझा. ज्या तालुक्यातून स्वर्गीय आराराबा आले होते त्याच तालुक्यातला मी, एक ग्रामीण भागातला मीही मुलगा आहे. फक्त माझ्या काही कामानिमित्त मी 8-10 दिवस इकडे राहण्यासाठी आलोय. त्यानिमित्त इथं मला दिसलं की बाबा हा कार्यक्रम चांगला आहे, लहान मुलांना प्रोत्साहित केलं जातं. तिथं फक्त मलाही माझी एक ग्रामीण कथा, मी माझ्या ग्रामीण भागातल्या काही अडचणी असतात. एक गरीब कुटुंबातली महिला, जिला आपला नवरा अर्ध्यातनं सोडून जातो, काही कारणावस्तू निघून जातो, निघून गेल्यानंतर पोटाला, तिच्या पदराला एक लहान बाळ असल्यावर किती अडचणींना सामोर जातं. एक अडाणी, जी की शिक्षण न घेतलेली महिला, जिला आई वडिलांच्याकडूनही भावांकडूनही कुठली साथ भेटत नाही, त्या महिलेच्या मुलाचं ती नंतर दिवंगत झाल्यानंतर काय होतं, किंवा ती तशीच त्याला सांभाळते का, याचं मी तुम्हाला एक 10-15 मिनिटाची ग्रामीण कथा असते ती सांगण्याची मला संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. जर कथा तुम्हाला आवडली तर फक्त टाळ्यांच्या गजरामध्ये शेवटी मी जेव्हा कथा सांगेल त्यावेळेस मला फक्त प्रोत्साहित करा, कारण इथून पुढे मी भविष्यात कुठं संधी भेटेल तर तिथेही माझ्या कलेला वाव मिळेल, मलाही प्रोत्साहन मिळेल. यासाठी फक्त आवडल्यानंतर तुम्ही मला फक्त टाळ्यांच्या आवाजामध्ये शेवटी मला दाद द्या. फक्त माझे शब्द ग्रामीण येणार आहेत, काही तुम्हाला समजतील, एकात म्हणजे पूर्ण समजतील मराठी जर आपण सर्वजण. फक्त एखादी जर ग्रामीण भागातला शब्द असतो, एखादा वेडावाकडा गेला तर समजून घ्या, फक्त एवढंच माझी विनंती आहे. कथेचं नाव भोळी मुक्ता. कथेचं नाव भोळी मुक्ता. एक खेडेगाव असतं मित्रांनो, त्या गावामध्ये एक ओढा वाहत असतो, चौक असतो, चौकामध्ये मारुतीचं मंदिर असतं. त्या पारावर बसणारी, आपल्या डोकीला पेटा असणारी, धोतर असणारी, पायात वना असणारी माणसं असत, माणसं राहत. त्या पारावर एक लिंब असायचा. त्या लिंबाचं झाड कित्येक वर्षाचं त्या गावाचं साक्षीदार होतं. इतिहासात येणाऱ्या भविष्य काळाचं ते झाड साक्ष देत होतं. तशीच एक साक्ष ते झाड देत होतं, ते म्हणजे त्या मुक्ताच्या जीवनाचं, त्या मुक्ताच्या जीवनाचं. ग्रामीण भागामध्ये, खेडेगावामध्ये सदा नावाचा एक व्यक्ती राहत असतो. सदा हा शेती करणारा, रोज एखाद्याच्या रानात जाऊन मोलमजुरी करणारा गडी. त्याच्या पत्नी एक असायची, ती दिवंगत झालेली. त्याला कित्येक त्याचं मित्र, त्याची भाऊभाऊकी त्याला म्हणायची, अरे सदा किती दिवस तू असा राहणार, तुला दुसरं लग्न करायला काय अडचण आहे. म्हातारी आज आहे आणि उद्या नाही तुझी. म्हातारीची निम्मी लाकडं मशनात गेल्या, ती पिकलं पान आज ना उद्या गळून पडणारच की. तुझ्या पोटासाठी, तुझ्या आयुष्यासाठी तुला कोणतर जोडीदार हवा, तू लग्न कर. तुझी पहिली पत्नी जाऊन 6 ते 7 वर्ष झाली तरी तू अजून लग्न करत नाहीस. म्हातारी आहे तोपर्यंत तुला 2 तुकडा घालल, भाजी भाकरी तुला करून घालल. म्हातारी गेल्यानंतर तू कुणाच्या दाराला जाशील, तुला ना भाऊभाऊकी सांभाळल ना करेल. किती दिवस तू दुसऱ्याच्या दारात जाशील, किती दिवस तू दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन आपलं पोट भरशील. तू लग्न कर असं म्हणून त्याला सर्व त्याचं मित्र परिवार सांगत होतं, पण सदा मात्र लग्न करायला तयार नव्हता. एके दिवशी असा सकाळची पहाट झाली, ती सदा कामाला गेला आणि अचानक सदाला सांगावा आला, उसाच्या रानाला सदानं पाणी धरलं होतं. त्याला त्याचा मित्र आला आणि म्हणला, सदा तुझी आई निघून गेली र, तुझी आई निघून गेली. सदाचा आक्रोश मावना, मित्रासोबत तसाच गावाकडे आला. गावात बघतोय तर आई आपली पाय ते अडकून बसलेली होती. त्याच ठिकाणी म्हातारीने जीव सोडला होता. आय तू मला सोडून कशी गेलीस म्हणून सदा आपल्या आईच्या मड्याकडे बघून हंबरडा फोडायला लागला.
गावभावकी जोळा झाली. फक्त म्हातारी पिकलं पान कधी तर गळून पडणार होतच, पण आता सदाचं काय होणार? सदा आता मोर कसं जीवन जगणार? ही चर्चा सर्वांच्या तोंडातून एकच निघत होते. 8 दिवस झालं, 10 दिवस झालं, 15 दिवस झालं. सदाची म्हातारी जाऊन आता 5 ते 6 महिने झालं होतं. सदा आपला रोज एक तांदूळ आणायचा कोणाकडनं तर दुकानातनं आणि भात शिजवून आपला खात होता. त्याच्या पोटाची हेळसाण बघून गावातील काही जुनी जाणती माणसं म्हणली, अरे सदा, तुला कोण पण एखादी पोरगी देईल, इडी तू काय नट्याचा का वाट्याचा, तू काय आंधळा का पांगळा, उद्या तो कोणाच्या तरी दारात जाऊन किती दिवस तू असं दिवस काढणार आणि तू लग्न करून घे. सदा तयार झाला. मानदेशामध्ये त्याच्याच एका पाहुण्याची एक मुलगी होती. तिचं नाव होतं भोळी मुक्ता. मुक्ता ही अगदी नावाप्रमाणेच भोळी होती. एका डोळ्यानं तिला दिसायला येत नव्हतं. अगदी सावळ्या वानाची, सांगल ते काम करणारे, भावाने दिल ते खाणारे. तिलाही आई वडील नव्हतं, भावापाशी राहत होते. तिचंही वय झालं होतं. भोळी असल्यामुळे तिलाही जास्त कोण मागणी आली नव्हती. ती तशीच दिवस काढत होते. सदासोबत तिचं लग्न झालं. ती आपल्या संसाराच्या, आपल्या सुखी जीवनाच्या गोष्टी रंगवू लागली. पण ह्या गोष्टी मुक्ताच्या आयुष्यात जास्त दिवस नव्हत्या. मुक्ताला सदा एक दिवशी दोघं संसार करत असताना 1-2 वर्ष संसार सुखाचा चालला. दोघेही संसाराच्या आनंदरूपी भरामध्ये उजळून निघत होते. त्यांच्या पोटी एक मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचं नाव नार्या ठेवलं. नार्या हा दिसायला गोंडस पण काळा सावळा होता. पण नार्या जसा मुक्ता होती तशाच पद्धतीचा नार्याही होता. एके दिवशी सदा कामाला म्हणून, फटकरीला म्हणून निघून गेला. तो कायमचाच निघून गेला. पुन्हा तो माघारी आला नाही. कोण म्हणायला लागलं, सदाला कोणीतरी नेलं, सदा परत येईना. कोण म्हणाला, सदाचं डोक्षीमध्ये मार लागला उसाच्या घाण्यामध्ये जाऊन, तर त्याला वेड लागलं. कोण काय म्हणायला लागलं, पण सदाचं नक्की काय झालं कोणाला सुद्धा माहित नव्हतं. मुक्ता मात्र माझा सदा आता येईल, माझा सदा पुन्हा येईल म्हणून वाट बघत बघत आपले दिवस ढकलत होते, राहत होते. डोक्याला, कपाळाला मोठं लाट, भलं मोठं कुकुल येत होती त्याच्या नावाचं. माझा मालक येईल म्हणून प्रत्येकाच्या वाटेकडे नजरा लावून बघत होते. पण तिचा मालक काय याच्या वाटेकडे दिसत नव्हता. मुक्ता आता खायची काय म्हणून रोज एकाच्या बांधुराला जायचे. गावातील जुनी जाणती माणसं तिला काम सांगायची. कोण भांडी कुंडी कर म्हणायचं, कोण लोटझाड कर म्हणायचं, कोण भांगलायलाही म्हणायचं. आता मुक्ताच्या सुक्तीला तिचा सदा नव्हता, तर मुक्ताच्या सुक्तीला आता होतं ती फक्त तिचं खुरप होतं. रोज एकाच्या बांधाला जाण्यासाठी ती खुरप घ्यायची. आणि मित्रांनो, आपल्या सख्यासोबत, आपल्या मैत्रिणीसोबत ती रोज एकाच्या बांधाला जायची. बांधाला आपली चटणी भाकरी न्यायची, खायची. तिथंच 2 पारगाला आपलं न्याहारी करायची. पुन्हा संध्याकाळी आपल्या मुलापाशी यायची. नार्या जसा मोठा होत होता, 2-4 वर्षाचा झाला नार्या, तर नार्याही म्हणायचा, आय तू जिकडे कामाला जातेस तिकडे मी येणार. इथली पोरं मला समजून घेत नाही, ती रोज एकीकडे जाते. ती शाळेतला मास्तर मला वय लहान आहे म्हणून शाळेला येऊ देत नाही. आय मी तुझ्या संगत येणार आहे म्हणून नार्या रोज तिचा पदर धरायचा मुक्ताचा आणि राणा मळ्यातनं जाईल तिकडे उन्हाच्या तिरपामध्ये जायचा. माझ्या बंधूंनो, नार्या जात असताना कधी नार्याला जेवण मिळायचं, कधी मुक्ताला जेवण मिळायचं नाही. कारण रोज एकाच्या कामाला गेल्यानंतर कोण 50 हजेरी द्यायचं, कोण 70 द्यायचं, तर भोळे आहे म्हणून कोण 2 टायमाच्या जेवणावर सुद्धा राबवून घ्यायचं. गरीबाचा वाली कोण नसतो तसं म्हणतात ना, तशा पद्धतीची मुक्ताची अवस्था मित्रांनो झाली होती. मुक्ता काम रोज काबाड कष्ट करत होते. बांधुराला जात होते. ऊसाचं, कापसाचं भांगलांडोलान करत होते. तिचा आता साथीला खुरपच होतं. रोज बांधाला गेल्यानंतर एके दिवशी तिच्या बांधाला भाकरीचं फडकं होतं. फडकं ती एक कुत्रा आलं आणि कुत्र्यानं उचलून घेऊन गेलं. नार्याला, आय मला भूक लागल्या, मला भाकरी खायला पाहिजे. आहे म्हणून मुक्ता गेली पुढं आणि तिनं आपलं गटुडं सोडण्याचा प्रयत्न केला. पण तिला कुठं गटुडं दिसेना, कारण ते भाकरीचं गटुडं तिच्या कुत्र्यानं घेऊन गेला होतं. मुक्ता तिथं रडागली, अरे नार्या भाकरी कुठं आहे त्या, तू बघितल्या का नाही? इथंच ठेवल्या होत्या. आय म्या नाही बघितल्या, कुत्र्यानं नेल्या असत्याल्या. अरे नार्या तुला मी आता काय देऊ, माझ्या पदराला आता भाकरी होती ती दिली नाही. मुक्ता इकडं तिकडं बघितलं. तिनं आपल्या सोबतीला पातीला काम करणाऱ्या सखोला म्हणली, सखो तुझ्यातलं व्हायचं भाकरी आणि त्यावर तू काय आणलंयस, ती माझ्या नार्याला देते का? सखो म्हणले, अगं मुक्ता तुला काय मी नाही म्हणत्या काय,
त्यात आता भाकरीचं गट्ट वर बांधलं या तिथं सोडून घे मुंग्या लागतेल्या म्हणून मी आता वर बांधलंय झाडाच्या फानगुटीला ते झाडाचं सोडून घे आणि त्याला काय लागते ते खा आणि आपण सगळेजण खाऊया. मुक्ताच्या डोळ्यातनं 2-2 धारा येत होत्या. माझ्या मुलाला मी एक टायमाचं जेवण सुद्धा देऊ शकत नाही, माझ्या जिंदगीचा अर्थ काय म्हणून मुक्ता ढाळ ढाळ डोळ्यातनं पाणी झाडत होती. माझ्या मित्रांनो, मुक्तानं नाऱ्याला जेवण दिलं. मुक्ताही त्याच्यातला घास मुक्का खाऊ लागली. मुक्ता खात असताना दुसऱ्याची भाकरी म्हणल्यावर आपण पोट भरून खात नाही, अर्ध्या पोटीच मुक्ता उठली, पाण्याची बाटली घेतली, पाण्याच्या बाटलीतनं तिनं ढाळ ढाळ पाणी पिलं, अर्ध पोटी भूक मिली तिची. माझा नार्या, माझं मूल जेवलं पोट भरून म्हणून तिने केलं. नार्या म्हणला, आई मी पोट भरून जेवलो, तू पण जेव. अरे मुला, आपली भाकरू नाही ती, लोकांच्या भाकरीवर आपला हक्क नसतोय बघ माझ्या मुला. आई मग आपल्या भाकरी कुत्र्यानं नेले त्या, मग मी काय करू? आज संध्याकाळी आपण काय खायचं? अरे माझ्या मुला, तो काही काळजी करू नको, मी काकूकडनं पीठ घेतलंय उसनं, तुला त्यातलं काय ना काय करून देते, तू काळजी करू नकोस. म्हणून मुक्ता अशीच दिवसामागे दिवस काढत होती. माझ्या मित्रांनो, जसा आता 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे तसा गणपतीचा कार्यक्रम होता. गणपतीच्या कार्यक्रमामध्ये गावातला एक मोरके आला आणि म्हणला, मुक्ते पुढल्या आठवड्यात गणपती बसणार आहे, तर गणपती बसल्यावर आमच्या मंडळानं मोठं जेवण ठेवलं या, त्या जेवणात आम्ही कळ्या भात आमटी ठेवला या, तुला फक्त तिथं भांडे कोंडे करायला यायचा या, तुझी जी काय हजेरी होईल 70-80 रुपये ती तुला आम्ही देतो, पण सकाळी आल्यानंतर संध्याकाळी जायचं आणि तुझ्या पदराला ताटल्या 2 ताटल्या मी कळ्या पण बांधून देतो. नाऱ्या म्हणला, आई कळ्या म्हणजे काय असते त्या ग, कसल्या असते त्या, कशा लागते त्या? अरे मुला, लाडवागत असते त्या. आई पण लाडू मी आता पातूर खाल्लाच नाही की, लाडू कसला असतोय? चल आज तुला गणपतीच्या इथं गेल्यानंतर लाडू काय असतोय कळल माझ्या मुला. म्हणून मुक्तानं नाऱ्याला पदराला धरून दोघं मिळून आपल्या गणपतीच्या मंडळापाशी आले. मुक्ता दिसल ती काम करू लागले, काही लोटझाड करू लागले, पाणी कांजे देऊ लागले, आचार्याच्या हाताखाली काय लागतंय ते देऊ लागले. कळ्याचा ढेग असा खाटावर मांडलेला होता गणपतीच्या साईडला. मुक्ता भात करत असताना त्यातला मोठा घमघमाट सुटला होता. नाऱ्याला ती घमघमाट आयुष्यात कधीच दिसला नव्हता. ती बघून नाऱ्या त्या कढईच्या भोवतीनं, त्या पातेल्याच्या भोवतीनं येड काढत होता. कधी एकदा लोक जेवायला बसते ते ना, आपण कधी जेवायला बसायचं? मुक्ता म्हणली, अरे मुला, माणसं सगळी जेवल्यानंतर आपण दोघं एकत्र जेवायचं. आणि आपल्याला म्हणल्यात नवगा मरचो पाटील की आपण जेवण झाल्यानंतर ताटली 2 ताटली कळ्या देतो म्हणल्यात. आपण कळ्या घ्यायच्या, आपण 8-10 दिवस त्या कळ्या वायशा खायच्या. मुला, तुला आयुष्यात जे काय मिळलं नाही ते आज मिळेल बघ. आई मला आज कळ्या मिळते, त्या कळ्या कसल्या असते त्या? म्हणून नाऱ्या दुई पान उचलून उड्या मारत होता, टाळ्या वाजता गणपतीच्या बाजूने येढ मारत होता. नाऱ्या बारकच पोरग मित्रांनो, नाऱ्याला भूक सहन झाली नाही. नाऱ्यानं एक दिवशी कोण दिसतंय का इकडं तिकडं बघितलं आणि खाट्यावर ठेवलेल्या कळ्यात नाही बाग दिवशी हात घातला आणि आपल्या तोंडात टाकला. तवरता मागणे एक माणूस आला, नाऱ्यानं तोंडात कळ्या टाकल्या होत्या तोपर्यंत पाठी धापकन धपका दिला आणि म्हणला, ए गावड्या, गणपतीला प्रसाद दावला नाही अजून आणि तू उष्टा केलाच वैर. हे मुक्ते, तुला मी भाकरी देतोय, तुला मी हाजरी देतोय, तुझ्या मुलाला उष्टवायला मी प्रसाद ठेवला नाही. आधी माझा गणपतीला प्रसाद दाखवते, मग ही खाऊ दे. नाऱ्यानं कळीचा घोट, त्याच्यातला अन्नाचं पाणी होऊन अजून पोटात जातय न जातय, आतडी वल्ली होत्या ती तोपर्यंत कळ्याचा घास धपका बसल्यावर बाहेर पडला होता. आणि नाऱ्या म्हणत होता, आय मी कळी कसली नाही खाल्ली, नुसती तोंडात टाकली होती. मी गणपती बाप्पाची माफी मागतो, माझं चुकलं, मला माहित नव्हतं. मुक्तानं नाऱ्याला गळ्याशी असं मिठी मारलं. ए र माझ्या मुला, त्याची काय माफी मागतोय? तुला असं उपाशी तापाशी ठेवलंय आणि त्याच्या नावाखाली एवढा मोठा ढेगारा पडलाय. तू नको त्याची माफी मागू, त्या देवाची नक्की माफी मागू नकोस. तू माफी माझीच मागू नको, मीच तुझी मागती, मीच सटवीनं तुला. जर जन्माला घातलं नसतं तर तुझ्या नशिबाला असलं भोग आलं नसतं, तुझ्या नशिबाला असं भोग आलं नसतं. मुक्ता तिथनं भांडी कोंडी आवरली. माणसांची वर्दळ जास्त झाल्यामुळं तिथला प्रसादही संपून गेला होता. ज्या आशेवर मुक्तानं आपलं पोट दिवसभर थांबवलं होतं, ज्या आशेनं आपली आतडी ओली करायची नाऱ्यानं ठेवली होती की 2 ताटल्या तर आपल्याला कळ्या भेटतेल्या, त्या कळ्या सुद्धा माझ्या मित्रांनो त्याच्या वाटणीला लास्टला मिळल्या नाही. त्या नाऱ्या आणि मुक्ता
जी काय हाजरी असेल ते घेऊन चालले. नार्या उकुरड्याकडच्या बाजूला पडलेल्या पत्रावळ्याकडच्या कळ्या निम्म्या कोणी उष्ट्या टाकलेला बघायचा. आई मला दिलं नाही, ती का खाली पडलंय, ती कसं पडलंय बघ, त्यातल्या घेऊ का, ये माझ्या मुला ती घेऊ नको, तिथं कोंबड्या कुत्र्यांनी चाटला असेल, तिथं शान पडला असेल, त्या शेणामधल्या कळ्या खाऊ नको र मुला, उपाशी राह पण स्वाभिमानानं जगू. म्हणून मुक्तानं नाऱ्याला धरलं आणि हाताला दार 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 वडत आपल्या झोपडीकडे चालले. नाऱ्या म्हणला आई मी येतो की चल तुझ्या माग. नाऱ्या ही बारकच मूल, त्याला भूक सहन झाली नाही, आवडलेली गोष्ट खावशी वाटली म्हणून तो आईचा पदर सोडला, महाग आला, महाग दार 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 पळत सुटला. जिथं कळ्याचं उष्ट पडलं होतं त्यातल्या कळ्या घेतल्या, बाक दिशी तोंडात टाकल्या. मुक्ता इकडं पुढं होती, माझा नाऱ्या कुठं गेला म्हणून तिथनं धाड 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 कासुटा घालून पळत येत होते. तिनं आपल्या मुलाकडे बघितलं, उष्ट्या पडलेल्या पत्रवाळीतलं आपलं मूल कळ्या खात होतं, भात घेत होतं, उष्ट आपला हात पुसरटाला पुसत होतं. तिला बघून वाईट वाटलं, त्याला त्या पदरावरनं उष्ट्यावरनं उठवावं का त्याला चल म्हणून न्यावं का खाऊ द्यावं हे तिला कोडं पडलं. तिनं कपाळाला हात मारला, ए माझ्या नशिबा, ए माझ्या भंडा, माझ्या मुलाच्या नशिबाला हे काय दिलंयच, माझ्या आई बापाकडे पण तीच माझी गरिबी आणि हिथं पण हीच माझी गरिबी. म्हणून मुक्तानं नाऱ्याला म्हणले, मुला पोट भरून खाल्लंच का, होय आई मी खाल्लं, मग चल बरं आता. नाऱ्यानं तिथलाच तांब्या पडलेला होता, त्या तांब्यातलं घाट 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 पाणी प्याला आणि चांगली सुखाची ढेकर दिली आणि म्हणला, आई आज मी खाऊन लय आनंदात झालो बघ, कळ्या लय गोड लागते त्या बघ. पण आईला वाईट वाटलं, माझ्या मुलाला उष्ट माष्ट खावं लागलं, माणसांच्या नाही कुत्र्या मांजरांच्या उष्ट सुद्धा खावं लागलं. मुक्तानं नाऱ्याला कमरला हातात घेतलं, कमरवर काकाला मारलं आणि तार 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 वस्ती जवळ केली. वस्ती जवळ केली तशी झोपली. वर्ण कोपटातनं सूर्याचा प्रकाश जसा यावा तसं किड मुंग्या खाली पडत होती. तिनं आपल्या नशिबाला दोष देत मागचा दिवस पुढचा दिवस पाठीवर टाकत होती. दुसरी दिवशी सकाळपारी नाऱ्याला घेतलं, हातामध्ये एक शिळी घेतली, वडत वडत मुक्ता आपल्या लोकाच्या बांधाला चालली होती भांगलान करायला. कारण तिच्या आयुष्याचा साथीदार फक्त खुरपच राहिलं होतं. त्या खुरप्याला घेतलं, डुक्षीवर भाकरीचा तुकडा होता, त्याच्यावर खुरप होतं, एका हातात शिळी होती. नाऱ्या मागच्या बाजूने शिळ हाणत होता, शिळी काय त्याच्या मागे जात नव्हती. मुक्ता वरडत होती, ए नाऱ्या अंगात जीव आहे का नाही, काठीने त्या शिळीच्या पायावर हाणकी आणि मोहर ढकल की शिळी. तोपर्यंत मी तिकडनं जात होतो, माझ्या पिशवीमध्ये 5-7 बिस्किट पुढं होतं. मी जाताना बघितलं मुक्ताकडं बघितल्यावर मुक्ताला म्हणलं, काकू काय चाललंय, कुणीकडे चाललाय. काकू म्हणल्या, काय नाही बघा साहेबा, तिकडच चाललोया, बांधाला तुमच्या आळीकडच्याच वरल्या कोपऱ्यामध्ये आज भांगलायचं काम आहे, तिकडं चाललोया. नाऱ्यानं मी काकूशी बोलतोय तर वरता माझ्या गाडीला अडकवल्या पिशवीत बघितलं काय आहे असं उघडून, त्याला बिस्किट दिसलं. नाऱ्या म्हणला, ही काय आहे. मी म्हणलं बिस्किट पुढायचं, वरच्या आळीच्या सकवाजीला बघायला चाललो होतो, तिकडे चाललोय, मला एक द्या की. मी म्हणलं, अरे मुला घे की त्यातला. दिला. नाऱ्याला मुक्ता म्हणली, ए नाऱ्या लोकांनी आणलेलं न्यायचं नसतंय. मी म्हणलं, काकू मी काय लोकांचा नाही, मी तुमचाच आहे, घ्या की तुम्हाला लागते ती, खाऊ द्या, बारकं मुलं असतंय, मुलं म्हणजे देवा घरचे फुलच असते ते. मी एक बिस्किट पुडा दिला आणि नाऱ्यानं पाठशी तोंडानं असा धार दिशी तोडला आणि 2-3 बिस्किट तोंडात टाकली आणि म्हणला, आई जशा काळच्या कळ्या लागत होत्या तसाच आजचा बिस्किट पुडा बिन लागतोय. मी म्हणलं, कळ्याचा काय प्रकार आहे काकू. काकूंनी मला सांगितलं नाही, तिच्या नशिबाला दोष दिला, पण मला तिनं तो प्रसंग सांगितला नाही. बिस्किट पुडा घेतला, नाऱ्याला म्हणलं, नाऱ्या ही 2 बिस्किट पुढं धर. काकू म्हणली, तू काय करतोय आता साहेबा. मी म्हणलं, मी मोठ्या कंपनीत कामाला आहे, मी शाळा शिकलोय, शाळा शिकल्यामुळं माझं दिस बदलल्यात, माझी गरिबीच होती पण आता मी चांगला पगार घेतोय. नाऱ्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं आणि मुक्ता म्हणली, साहेबा तुला एक हात जोडून विनंती करते, माझं काम करशील का. होय काकू बोला की. तुझ्यावानी माझ्या नाऱ्याला सुद्धा साहेब कर, तुझ्यावानी माझ्या नाऱ्याला सुद्धा साहेब कर. काय लागत्याल ती पैसे मी देती, रोज एकाचं भांगलान ढोंगलान करती, ही शिळी सुद्धा इकती, पण माझ्या नाऱ्याला तू शाळा शिकव. मी अडाणी बाय, माझ्या नशिबाला काही शिक्षण नाही आलं, माझं मूल तर तुझ्यावानी सुटाबुटात फिरू दे.
माझं मूल तुझ्यावाने सुटाबुटात फिरू दे, माझ्या मुलाला तू शाळा शिकव. मी होय काकू म्हणलो आणि माझ्या कामाच्या पाठीमागे निघून गेलो. मी सुद्धा स्वार्थी दुनियेतलाच, कोण कोणाचं नसतंय, मी तेवढंच होय म्हणलो आणि निघून गेलो. पण मुक्ताच्या पाठीमागे जी 12 विघ्न होती, जे 18 विश्व दारिद्र्य होतं, ते तिचं तसंच चालू होतं. मुक्तानं रोज एकाच्या बांधाला जायचं, काम करायचा, वाळली वागली भाकरी खायची, भाकरी संगट कांदा असेल, पात्राची भाजी असेल, कुठं गाजराचा पाला असेल, कुठं गाजर असेल, तोंडी लावून खायचं, नाऱ्याला द्यायचं. अनेक दिवस असंच वाढवायचं. असं चाललं होतं. मी माझ्या कामानिमित्त मोठ्या शहरात निघून गेलो. महिना, 2 महिना, 4 महिने मी निघून इकडं आलोच नाही. आईला माझ्या गावामध्ये येताना मी सांगितलं होतं, आई जरा मुक्ता काकूकडे जरा तो लक्ष दे. काय तिनं उसनं पासनं मागितलं तर देत जा. गुळे बिचारी, पदराला एक पोर आहे, रोज रोजगारनं जात्या. अरे रोजगारनं जात्या, पण ही भामटी लोक तिला रोजगार तर येळला कुठं देते ती. आज देतो उद्या देतो म्हणून तिला ऐक करते ती. तिचं एक ज्ञान गेल्यागत हाय म्हणून तिचा लय जण तिचा भोळ्या बाबडीचा कामाला वापर करून घेते ती. राब राब गुरागत बैलागत तिला राबवून घेते ती. ही दुनिया लय भामट्याची र माझ्या मुला, माझी आई म्हटली. आणि मी सुद्धा तेवढंच ऐकलं. 5 मिनिटासाठी वाईट वाटलं आणि माझ्या कामाला मी निघून गेलो. 7-8 महिने मी काय गावाचं तोंड बघितलं नाही. जेव्हा मी जत्रेला म्हणून गावाला गेलो तेव्हा मला समजलं. माझी आई मला म्हणली, अरे काय कळलं का तुला? मी म्हणलं, आई काय कळणार मला, मी तर आजच आलोय. अरे मुक्ता लय आजार आहे, आज हाय उद्या नाही अशी गत आहे तिची. सारखं म्हणत होती, साहेबाला जरा बोलवा, साहेबाला जरा बोलवा. मी म्हणलं, आई माझं नाव घेत होती? होय मुला, तुझं नाव घेत होती. काय म्हणत्या, जा बघून ये जा. मी गाडीला किक मारली आणि मुक्ताच्या घरला निघून गेलो. मुक्ताकडे बघितलं आणि मुक्ता म्हटली, साहेबा हालाच वे लय येळ केलाच यायला बाबा, मी काय जगू शकत नाही. माझं एक वचन आहे तुला, माझा एक शब्द आहे तेवढा पाळतो. मी म्हणलं, काकू बोल की, काय सांग. काकू मला म्हणली, माझ्या मुला ह्यो नार्या माझा तुझ्यावानी सुटाबुटात फिरला पाहिजे, हीच माझी एक इच्छा आहे. मी आज आहे ना उद्या नाही अशी माझी गत आहे. माझ्या नार्याला तो पदराला धर, माझ्या नार्याला तो हाताशी धर आणि तुझ्या सारखाच साहेब बनव. मी म्हणलं, काकू काळजी करू नको, मी नार्याला शिकवीन, मोठा करीन. अनेक अनाथाश्रम आहे ती, अनेक वसतिगृह आहे ती, तिथं मी सोडीन. अरे सोड, पण तुझं लक्ष त्याच्याकडे राहू दे, तुझं लक्ष त्याच्याकडे राहू दे. मी होय म्हटलो. 7-8 बिस्किट पुढे ठेवलं. नार्यानं बिस्किट पुढा घेतला. आता त्यानं पहिल्यागत स्वतःच्या तोंडात नाही घातला. पाण्याचा तांब्या घेतला, पाण्यात बुडवलं बिस्किट. आय तू खा. 2 दिवस झालं तू काय खात नाही म्हणत्यात. तोंड उघडणं झाल्या. नार्या एवढा 3-4 वर्षाचा, पण त्याला बुद्ध्या सुचली होती, आता आपण नाही खायचं, आपल्या आईच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून नार्यानं ते बिस्किट आपल्या आईच्या पोटाची देण्यासाठी तोंडाची धरलं. मुला मला नक, तू खा. आई तू खाल्लं तर मी खाल्लं. मला ते बघू वाटेना. मी तिथनं गाडीला किक मारली आणि म्हणलं, काकू मी तो काय सुद्धा होत नाही, तुम्हाला निवांत राहा. भोळी आशा मी त्यांना दिली. मी माझ्या घरला निघून आलो. मी जेवण का न केलं, निवांत राहिलो. 2 दिवस मुक्ता काकूचाच विचार चालला होता, काय होईल. 3री दिवशी माझी सुट्टी संपत आली होती. मी कामानिमित्त शहरात मोठ्या जाणार होतो, पण पाठच आई उठली म्हणली, अरे मुला उठ. वरच्या आळीच्या गल्लीतनं लय रडल्याला आवाज ऐकलाय. बहुतेक मुक्ता गेली वाटतं, जा बघून ये, जा तिकडं. मी म्हणलं, आय मी परवा दिवशी तर बघून आलोय, काय होत नाही काकूला. अरे नाही, तिकडून मग धरणं जाऊन आलंय. कुत्री पण रातभर वरडत होती, टिटवी पण वरनं येरजऱ्या घालत होती. वड्याकडनं लय मोठा हंबरडा आलता आणि मगाशी बघितलं मी स्मशानभूमीकडनं वड्यातनं धुराचा कोळ येत होता. जा बघून ये, जा काय झालं या. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तशीच पायात चप्पल घातली आणि वड्याकडनं पळत चाललो. पळत चालल्यावर मुक्ताला अग्नी दिला होता. मुक्ताचं मड तिथं जळत होतं. माणसं ही करत होती. नार्याच एकाच्या बाजूला बसून रडत होता. नार्यानं मला बघितलं, म्हणला, साहेबा माझ्या आईला का जळते ती? माझ्या आई कळ्या खाणार नाही इथनं मोर. मी कुणाच्या ओट्यावर ठेवलेल्या कळ्याला हात येणार नाही. मी कुणाचा बिस्किट पुडा घेणार नाही. मी कुणाच्या बांधावरचा ऊसाचा मुळीतलं ऊस घेणार नाही. मी कुणाचं गाजार घेणार नाही. पण माझ्या आईला लोक का जळते ते? माझ्या आईला सगळेजण मिळून का जळते ते? माझ्या आईला पोळत नसेल का? चटक बसत नसत्याल का? भाजत नसत्याल का? मला त्याला काय बोलावं समजना.
मी म्हणलं नार्या तुझ्या आई देवा घरी गेली. कुठल्या देवा घरी? मागच्या 15 दिवसामागं बसवला होता तो गणपती बाप्पा, त्याच्या घरी काय? त्याचं घर कुठं आहे? तिथं बसवलं होता, तिथं त्याचं घर आहे काय? आई माझी भांडी घासाय गेल्या काय? मी तिथनं आणू का? नाही र मुला, तुझी आई आता जायच्या वाटेला, यायच्या वाटेला गेली नाही. तुझी आई आता लांबच्या प्रवासाला गेल्या. साहेबा तू कामाला आहे तिकडे, एवढ्या लांब तर नाही ना गेली. मला नार्या म्हणू लागला. त्याला काय सांगावं कळना. तेवढ्यात मुक्ताचं निम्म अंग जळत होतं, चितेचा अग्नी भडाडा वळत होता आणि एक हात साईडला मुक्ताचा आला होता. जणू काय तो हात मला मित्रांनो सांगत होता, साहेबा माझ्या नार्याला तुझ्यासारखा सुटाबुटातला अधिकारी कर. माझ्या नार्याला तुझ्यासारखा सुटाबुटातला अधिकारी कर. मी त्या हाताकडे बघतच होतो. लोक म्हणत होते अरे तो हात आत घाला, चिततनं बाहेर लागलाय. पण मला वाटत होतं लाचच्या टिपणाला सुद्धा मुक्ता सांगत होती, साहेबा माझ्या नार्याला सांभाळ, माझ्या नार्याला सांभाळ. तुझ्यासारखा सुटाबुटातला अधिकारी कर, तुझ्यासारखा सुटाबुटातला अधिकारी कर. धन्यवाद माझ्या मित्रांनो.